भीक द्या शेतकऱ्याला भीक द्या रे. सरकार कोणी वाली नाही आमचं. शेतकऱ्याला मदत करायचं म्हणलं घ्यायचं बजेट कोल मारते. बिहारमध्ये इलेक्शन लागले, लाडक्या बहिणीला 10,000 रुपये. तिकडं गुवाहाटीला आमदार नेला, लाखोनं कोटीनं खर्च झाला. पण माझा बळीराजा आज पुरामध्ये वाहून गेला. शेतकरी वाहून गेलेत. त्याला कोण वाली नाही. भीक द्या. फक्त सरकारला एक विनंती आहे, आम्ही भीक मागून तुम्हाला रुपया गोळा करून पैसे देतो. फक्त शेतकऱ्याला मदत करताना हात थोडा मोकळं सोडा. त्याने भीक द्या. भीक कोणीतरी माझा शेतकरी आज वाहून गेलाय. भीक द्या. तुम्ही तर जाऊ नका. सरकारनं वाऱ्यावर सोडलंय. सरकारनं आज आम्हाला वाऱ्यावर सोडलंय. दादा भीक द्या. दादा 10 रुपये द्या. दादा तुम्ही जाऊ नका. भीक द्या. कारण कसं आहे, लाडक्या बहीण योजनेला तुम्ही कोट्याने पैसे गोळा करताय. सरकार फोडायला तुम्ही पैसे घालवताय. लांब तुम्ही गुवाहाटी पहाटेचा शपथ करायला तुम्हाला पैसे आहेत. काल एक जण म्हणला की बाबा आमचं बजेट पण वाढतंय, पैशाचं सॉंग करायला येत नाही. तुम्हाला सरकार स्थापन करायला पैसे सॉंग करता येते. इलेक्शन असलं की एका मताला तुम्ही 5,000 रुपये देता, तेव्हा पैशाचं सॉंग करता येते. आमच्या बळीराजाला तेवढं पैशाचं एकदा सॉंग करा. मग मुख्यमंत्र्याच्या बंगल्यामध्ये तुम्ही 20-25 लाखाचा बेड त्यासाठी तुमचा बजेट बनवला. द्या तुम्ही तर द्या. सरकार तुम्ही मुंबईला चाललाय का? मुंबईला चालला तर मग जावा आणि सरकारला सांगा आमचा बळीराजा हात मारायला लागलाय. गुराढोरा लेकरासारखे संभाळले वाहून गेले. तुम्ही तेवढं सांगा. सरकारला म्हणावं मोठ्यानं शेतकऱ्याला मदत करा. जगाचा पोशिंदा आहे. जगाचा पोशिंदा जगला तर तुम्ही सुद्धा जगताल. आणि तुम्ही नाही जगला पृथ्वी बुडेल. काय सांगतोय? अरे द्या रे, द्या भीक द्या. कुठेतरी माझ्या शेतकरी बळीराजा संकटात आहे. द्या तुम्ही द्या. बळीराजाला भीक द्या रे. द्या. आपलं नाही, कोण कुणाचं नाही. आपणच आपलं बांधव. आज आपला बांधव संकटात आहे. त्या सीना नदीनं रोज धारून केलंय. ती नाही वाहून गेलं. पिकं गेली, शेती वाहून गेली, माती वाहून गेली. लेकरासारखी हातापोळाप्रमाणे आता जाता द्या. 1 रुपया तुमचा सुद्धा आम्हाला 1 लाखासारखा वाटतोय. त्याच्यामध्ये कुणाचं तरी घर पडतोय. लेकराच्या हाताच्या फोडासारखं लेकराला सांभाळलं. ती सुद्धा जनावर आमची वाहून गेली. काय करता शेतकऱ्या सगळं. आता शेतकरी बुडालाय आमचा. शेतकऱ्याला वर काढण्यासाठी मदत द्या. शेतकऱ्याला एवढं सांगणार बाबा तुम्ही धीर सोडू नका. या सरकारनं आपल्याला वाऱ्यावर सोडलं तर चालाल. आपण भीक मागू, एकमेकाला मदत देऊ, एकमेकाचा संसार पुन्हा उभा करू. वाहून गेलं म्हणून काय झालं? अरे आपण असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.